4-5 दिवस झाले माझ्या चॅनलवरती कोणताही व्हिडिओ वगैरे आला नाही, कारण मला बरंच नाही वाटत. 4-5 दिवस झाले मी खूप आजारी होते. तर आता मला काल थोडंसं बरं वाटत होतं गुढीपाडव्याच्या दिवशी. तर गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणलं थोडंसं शूट करू, कारण अगोदर काय मी 4-5 दिवस शूट वगैरे केलं नाही आणि एडिटिंग पण करायला मला जमलं नाही. मी थोडासा आराम केला. नंतर मग गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळी वगैरे नाही केली मी, किंवा पुऱ्या वगैरे काय नाही केल्या, तेलकट खायला नको म्हणून. तर मुलांना विचारलं काय करायचं, तर मुलं म्हणली की मम्मी पनीरची भाजी कर, कारण दोघांना पण पनीरची भाजी खूप आवडते. मग मी पनीर घेऊन आले, पावशेर पनीर आणलं होतं. तर कांदा टोमॅटो तुम्ही बघितलंच, कांदा टोमॅटोची थोडीशी वेगळ्या पद्धतीने पेस्ट करून घेतली आणि तेलावरती छान असं भाजून घेतलं. ते छान असं भाजतंय तोपर्यंत एकीकडे मी पनीर फ्राय करून घेतलं आणि त्या ग्रेव्हीमध्ये मी हळद, मीठ आणि तिखट पण टाकलं होतं आणि ते मस्त असं भाजायला ठेवलं. आणि एकीकडे मी इथं पनीर फ्राय करून घेत होते. छान असं पनीर पण फ्राय करून झालं आणि ग्रेव्ही पण छान अशी भाजली होती, खूप घट्ट झालेली, म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं. पाणी घालून झालं की वरून लाल मिरची पावडर टाकली अंबारीची, आणि त्याचबरोबर सुहानाचा हा पनीर मसाला मी टाकला त्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेतलं. छान असं मिक्स करून झालं, छान ग्रेव्ही छान प्रकारे बनली की मग त्यामध्ये फ्राय केलेलं मी पनीर घातलं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं. आणि मला यामध्ये मटार पण घालायचे होते, तर माझ्याकडे मटार होते, तर ते मटार मी थोड्याशा पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून उकडून घेतलेले होते. तर उकडून घेतलेले मटार मी वरून घातले आणि मिक्स करून घेतलं. छान अशी भाजी तयार झाली. आणि माझ्याकडे थोडीशी साय पण होती, सकाळी दुधावरची साय मी काढून ठेवली होती. तर छान अशी साय मी फेटून घेतली आणि साय पण त्यामध्ये मिक्स केली. तर साय अशी टाकली ना छान लागते पनीरची भाजी. नंतर मग मी चपाती केली आणि मुलांना जेवायला दिलं. मी खूप ठरवलं होतं की साखरेच्या गाठी वगैरे बनवायच्या, त्याचा व्हिडिओ बनवून अपलोड करायचा वगैरे, पण काहीच झालं नाही माझ्याकडून यावर्षी. आजारी असल्यामुळं मला काहीच करायला जमलं नाही. गाठी वगैरे पण आम्ही विकतच आणल्या होत्या आणि गुढी पण उभा नव्हती केली आम्ही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय बाय.